आमदार रोहित पवारांसह नेते मंडळींनी सकाळी शेतकऱ्यांबरोबर आंदोलनात खाल्ली कांदा भाकर आणि दुपारी पुरणपोळीवर मारला चांगलाच ताव। आमदार रोहित पवार आणि खासदार भास्कर भगरे थेट सभापती उपसभापतींच्या खुर्चीवर झाले विराजमान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत सातत्याने दुटप्पीपणाची भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने 25 मे पर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 26 मे रोजी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवारांसह उपस्थित सर्वच नेते मंडळींनी कांदा भाकरीचा एक दोन घास का होईना खात केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला। आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके आदीसह नेत्यांनी मीडियाच्या ऑन कॅमेरा कांदा भाकरी खाल्ली आणि अवघ्या 1-1.5 तासांनी मात्र पुरणपोळीवर चांगलाच ताव मारला। आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात आले असता त्यांना थेट सभापती आणि उपसभापती पदाच्या खुर्चीवर बसवण्यात आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती हे संविधानात्मक पद असून या पदावर बसण्याचा ज्याचा अधिकार आहे त्यांनी बसावे असा नियम असतानाही आमदार पवार, खासदार भगरे यांनी तो नियमच तोडला आहे। उद्या पुन्हा दुसरे कोणी आले तर पुन्हा त्यांना सभापती उपसभापती पदाच्या खुर्चीवर बसवून अप्रत्यक्षपणे पदाचा अवमानच केला जाणार का असा प्रश्न उपस्थित होतो। वास्तविक पाहता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या पाहुण्यांसाठी सभागृहाची व्यवस्था करण्यात आलेली असून या ठिकाणी पाहुण्यांना बैठक घेण्यासाठी, सत्कार करण्यासाठीचे कार्यक्रम होणे अपेक्षित आहे, परंतु तसे होताना दिसत नाही। राज्यात कांद्याचे दर कोसळले असून ठिकठिकाणी आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे। आमदार रोहित पवारांनी नाशिक जिल्ह्यात कांदा आंदोलनासाठी पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांचा त्यांना चांगला मोठा पाठिंबाही मिळत आहे। 26 मेच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने केंद्र सरकार काही ठोस निर्णय घेणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे।